गुड मॉर्निंग फ्रेंड. नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचे स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण सेकंड गुरुवारची पूजा करणार आहे, महालक्ष्मी व्रताची. सकाळी सांगोळ वगैरे फरची वगैरे वॉश करून सगळ्यांनी पूजा वगैरे मांडून घेतली आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. सगळ्यात पहिले आपण शेंगाची भाजी तेल गरम करून तिखट मीठ हळद मसाला वगैरे टाकून घ्यायचा आणि ते झाल्यानंतर सोबतच टमाटर पण टाकून घ्यायचे आणि झाकण ठेवून द्यायचं थोडा वेळ मुरतपर्यंत. टमाटर चांगले एकजीव झाले याच्यामध्ये तिखट मिठामध्ये आणि तेल पण सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आलू टाकणार आहे. आलू पण चांगले एकजीव होऊ द्यायचे. थोडा वेळ आलू झाले की याच्यामध्ये मग शेंगा टाकून घेऊया आपण. ह्या चवळीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. आलू पण चांगले झाले आहे तिखट मिठामध्ये. आता आपण शेंगा टाकून घेऊया. शेंगा चांगल्या एकजीव करून घेतल्या आणि याला झाकण ठेवून मंद आचेवरती ठेवूया. मध्ये मध्ये हलवत राहायचं. याला बघू शकता एकदम मंद आचेवरती शिजू पाहिजे.